सातबारा कोरा नाही, कोरा 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 अशी घोषणा होती. धनगर समाजाला दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. मराठा समाजाच्याबद्दलची आश्वासनं वेगळीच आहेत. महाराष्ट्रात कोणतंही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेलं नाही आणि म्हणून या सरकारवर महाराष्ट्रातल्या जनतेचा आता विश्वास नाही. काल परवा लाडक्या बहिणीला फसवण्याचं काम हे करतायत. काल परवा पुरवणी मागण्या केल्यावर आता 1,03,000 कोटी रुपये सरकारने जाहीर केलेले आहेत, जे सरकारच्या खिशात नाही आहेत. सरकारला माहिती आहे तिजोरीत ते येणार नाहीत, तरीही त्यांच्या येणाऱ्या पैशाच्या पलीकडे जाऊन 1,03,000 कोटी रुपयाचे पुरवणी मागण्या आणि महसुली तूट अशी एकत्रित जाहीर केलेली आहे. सरकारचं आर्थिकदृष्ट्या संकट फार मोठं तयार झालेलं आहे. तरी देखील सरकारचा शक्तीपीठ नावाचा जो रस्ता आहे तो करण्याचा आग्रह काय आहे हे महाराष्ट्राला कळतंय. 1,00,000 कोटी रुपयाचा रस्ता त्यांना करायचा आहे. का करायचं आहे ते आता महाराष्ट्रातल्या जनतेलाही लक्षात येते. लाभधारक त्याचे कोण आहेत हेही महाराष्ट्राला कळलेलं आहे आणि म्हणून जो जनतेने मागितलेला रस्ता नाही त्यासाठी आज महाराष्ट्राचं सरकार आग्रहानं आम्ही तो रस्ता करणारच सांगतंय. जेवढ्या जोरात रस्ता करणार ही भूमिका मांडताय तेवढ्या जोरात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी त्याची कर्जमाफी द्या, एवढीच आमची साधी मागणी आहे आणि ती सरकार दुर्लक्षित करतंय.